पाणी हे उकळतच असलं पाहिजे. जर पाणी थंड असेल तर उपमा व्यवस्थित बनणार नाही. पाणी घालून झाल्यानंतर आपण उपमा व्यवस्थित असा ढवळत राहायचा आहे. पहा, आपला उपमा तयार झालेला आहे. आता आपण त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा रवा उपमा मस्तपैकी परतून घेऊया आणि त्याला 1 ते 1.5 मिनिटाची वाफ देऊया. म्हणजे हा उपमा आपला व्यवस्थित शिजून सुद्धा निघेल. पहा, आपला उपमा तयार आहे. आता आपण त्याला सर्व करूया.